राष्ट्रहित टाइम्स, राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल। सोलापूर शहरातून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे। यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून त्यानंतर तिला जबरदस्तीने धर्मांतर करत लग्न केल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी सोलापुरात वकिलासह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सोलापुरातल्या विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतला हा प्रकार असून आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली आहे। इस्राईल शेख, उजेब शेख, ॲडव्होकेट अब्दुल्ला खतीब या तिघांना पोलिसांनी अटक केली असून अन्य 2 आरोपी अद्याप फरार आहेत। मात्र या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार यातील आरोपी इस्राईल शेख हा पीडित अल्पवयीन मुलीचा सतत पाठलाग करत होता। डिसेंबर 2024 मध्ये त्याने पीडितेचे फोटो आणि व्हिडिओ मिळवत तिला ब्लॅकमेल केले। त्यानंतर मित्र उजेब शेख यांच्या घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केलेत। डिसेंबर 2025 मध्ये पीडित मुलीला आरोपी इस्राईल याने लग्नाचे आमिष दाखवत तिला शहर काझी कार्यालयात नेलं। इथं ॲडव्होकेट अब्दुल्ला खतीब याने लग्नासाठी धर्मांतर आवश्यक असल्याचं सांगत काही कागदपत्रावर तिची सही घेतली। दरम्यान यावेळी जबरदस्तीने धर्मांतर करत तिचे लग्न लावल्यावर तिला काही महिने कर्नाटकातील कलबुर्ग येथे ठेवण्यात आले। मात्र त्या ठिकाणी आरोपीचे आतेभाऊ आणि त्यांच्या आईने पीडितीला मारहाण केली, उपाशी ठेवून छळ केला, अशा प्रकाराची तक्रार पीडित मुलीने दिली आहे। दरम्यान तिच्या तक्रारीनंतर सोलापुरातील विजापूर रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील तिघांना अटक करण्यात आली आहे।